दरम्यान लवकरच मनसे मवियात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि आज पार्श्वभूमीवरती 14 ऑक्टोबरला राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। याबाबत संजय राऊतांनी माहिती दिली आहे। 14 ऑक्टोबरला राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख सगळे नेते जे त्या बैठकीत उपस्थित होतील असं राऊतांनी सांगितलंय। निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता काय ते काही करत नाही, तरी आमचे प्रश्न आहेत, काही शंका आहेत, काही रहस्य आहे, त्याचा उलगडा हा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल। आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील। ही लोकशाही व्यवस्थेनं निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे। 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल। त्याच्यामध्ये माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत, मुख्यमंत्री नाही, तर तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या, अजित पवारांचा आणि मिंध्यांचा, त्यांनाही आम्ही पत्र पाठवलंय की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे। निवडणूक आयोगासमोर प्रत्येकाने आपला भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।